मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने पूर्ण जीवन विस्कळीत झालेले असून अनेक सखोल भागांमध्ये पाणी भरलेले आहे आणि ते पूर्ण जलमय झाले असून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। अशातच वाहनधारकांना आपल्या मोटरसायकली पाण्यामध्ये टाकताच त्या बंद पडतात, कारण सायलेन्सर आणि इंजिनमध्ये पाणी गेल्यानंतर सायलेन्सर आपला धूर बाहेर फेकू शकत नाही आणि गाडी लागल्यास पाण्यामध्येच बंद पडते। त्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागते, खाली उतरून सण वाहन लोटावं लागते आणि पाण्यातून मार्ग काढावा लागतो। यावर एका गाडी चालकाने एक जुगाड शोधून काढला आहे। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहनांचे सायलेन्सर बुडून इंजिन बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत। यावर उपाय म्हणून एका वाहन चालकाने भन्नाट जुगाड करत सायलेन्सरला उंच पाईप जोडला आहे। हा अनोखा सायलेन्सर आणि त्याचा जुगाड बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वेगाने व्हायरल होतो आहे। मित्रांनो, आपण बघू शकता का स्कूटी धारकाने कशा प्रकारे आपल्या स्कूटीच्या सायलेन्सरला एक पाईप लावलेला आहे आणि तो पाईपाचं तोंड वरती बाहेर काढलेला आहे। अशातच ते स्कूटी पाण्यामध्ये गेल्यानंतर सायलेन्सर लगेच त्याचं बुडून जाईल, पण हे पाईप लावल्यामुळे सायलेन्सरचा धूर बाहेर हवेत उडत आहे। आता स्कूटी गुडघाभर पाण्यातही गेली तरी ती बंद पडत नाही आहे आणि पाण्यातून आपला मार्गक्रमण करत आहे। मित्रांनो, हा जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे। यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। एका युजरनं म्हटलेलं आहे, हा जुगाड तर सर्वांसाठी फायदेमंद आहे, कारण पावसाच्या पाण्यामुळे सर्व रस्ते जलमय झालेले आहे आणि याच्यातून मोटरसायकल काढण्यात जिकरीचे काम झालेलं आहे। तर दुसऱ्याने म्हटलं आहे, असा पाईप लावण्याचा जुगाड सर्वांना आवडला आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। धन्यवाद।